चला मैत्रिणींनो, आज बनवूया आपण आवळ्याचा मोरवळा. बघा किती स्मूथ, अगदी गुलाबजामुन जसं असतं ना तसा झालाय. तर इथे मी 1 किलो आवळे घेतले. छान, आता हिवाळ्यामध्ये बाजारात आवळे भरपूर येतात आणि आवळे कसे असतात ना, रिच इन व्हिटॅमिन सी. तर ते व्हिटॅमिन सी आपल्याला इम्युनिटी वाढवण्यासाठी, केसांसाठी आणि सर्वच गोष्टींसाठी छान असतं. ओव्हरऑल न्यूट्रिशन आपल्याला मिळतं. तर इथे मी एका कढईमध्ये पाणी ठेवलं आहे खाली. आता त्याला उकळी आली आहे आणि आपण काय करायचं, वरती जाळीवरती असे आवळे स्वच्छ छान धुवून पुसून आपण ठेवलेत. आता एका कढईमध्ये अगदी थोडंसं मी पाणी घेतलं आहे, एक अर्धी वाटी. त्याच्यामध्ये मी साखर घातली आहे. जवळपास 1 किलोच्या आसपास मी साखर घातली. आता आपल्याला काय करायचं आहे, साखर थोडी हळूहळू बघा कॅरेमलाईज होती आहे आणि बघा आता आज साखर पण छान थोडी पाक व्हायला तयार सुरू झालं आहे. त्यात आपण घालायचं आहे गूळ. तर इथे माझ्याकडे पावडर गूळ होता, तोच मी घातलेला आहे त्याच्यामध्ये. आता गूळ पण छान मेल्ट व्हायला लागला आहे. दोन्ही बघा सुंदर असा कलर आपल्याला गुळामुळे येतो आणि एक वेगळी टेस्टसुद्धा गुळाची आपल्याला त्या मोरावळ्यामध्ये उतरते. तर आपल्याला काय करायचं, सारखं याला हलवत राहायचं आहे, नाहीतर खाली कढईला लागू शकतं. बघा आपला पाक आता जवळजवळ 70% तयार झाला आहे आणि आपले आवळेसुद्धा अगदी छान सुंदर बघा उकडून निघालेत. तुम्ही बघू शकता अगदी सहज त्याच्या फोडी होत आहेत. हे बघा तुम्हाला दिसतं इथे. आणि आता आपल्याला काय करायचं, आवळे एका स्वच्छ कपड्यावर काढून घ्यायचे आणि थोडेसे त्याला थंड होऊ द्यायचे. आणि आपल्याकडे जो फोक असतो किंवा ज्याला आपण काटा चमचा म्हणतो, त्यांनी काय करायचं, आपल्याला याला प्रिक करून घ्यायचं आहे, म्हणजे टोचन मारून घ्यायचं आहे, जेणेकरून पाक काय होतो, आवळ्याच्या आतपर्यंत छान पोहोचतो. बघा अगदी सहज त्याच्या फोडी होऊन जात आहेत. म्हणजे आपले आवळे छान व्यवस्थित उकडले आहेत. आता बघा मी सगळे आवळे एक एक करून काय करते, इथं प्रिक करून घेते. तर मैत्रिणींनो, हे माझं नवीनच यूट्यूब चॅनल आहे. आशा करते की तुम्ही छोट्या यूट्यूबर्सला सबस्क्राईब करावं, लाईक करावं, हीच एक अपेक्षा असते. कारण एक व्हिडिओ बनवण्यामागं खूप सारी मेहनत असते मैत्रिणींनो. तर जे कोणी माझा व्हिडिओ बघत असेल त्यांनी नक्की सबस्क्राईब करा. तुमची खूप मोठी मदत असते ही एक. तर आता आपल्याला काय करायचं आहे, आवळे आपण जो पाक बनवला आहे ना त्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, घालून घ्यायचे आणि काय करायचं, थोडंसं वरतून त्याच्या पाक आपल्याला टाकायचं आहे किंवा स्प्रेड करायचं त्याच्यावरती. आणि बघा आता आवळे हळूहळू आपली पाकामध्ये मिक्स होत आहे. पाकसुद्धा आपला थोडंसं आता ते आवळे घातल्यामुळे काय झालं आहे, मॉइश्चरमुळे थोडंसं पातळ झालं आहे. बघा आता